राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुदेव भगवान की जय श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्री सद्गुरुं तं नमामि गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिदेवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजेत् पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजेत् पाण्डुरङ्गं बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुदेव भगवान की जय। आपण माऊली ज्ञानेश्वर रायांच्या हरिपाठावर आपण चिंतन करत आहोत। आजवर 13 अभंग आपले झालेले आहेत। आज 14व्या अभंगाची एकादशी आहे आपली। तर आपण सर्वांनी हा अभंग आपल्या सर्वांना हरिपाठ तर पाठच आहे, पण हा अभंग ज्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे तो अभंग आपण सर्वांनी माझ्या मागे म्हणावा। नित्य सत्यमीत हरिपाठ जासी नित्य सत्यमीत
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर असा हा हरिपाठातला 14वा अभंग आहे. माझा आवाज येतो ना सर्वांना. असा हा हरिपाठातला 14वा अभंग आहे. नेहमीप्रमाणे आपण काय करत असतो, महाराज ज्या दिन होते त्यांच्यासाठी सांगतो की आपण प्रत्येक अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी जे पहिला अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी, हे देवाचे जे 8 द्वार होते, आपल्या नाथ महाराजांनी रामायणामध्ये 7 द्वार सांगितले आणि ज्ञानेश्वर रायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये जेथ ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंटा, हा गुरुसेवा नावाचा हा जो दारवंटा सांगितला, त्यापैकी माऊली ज्ञानेश्वर रायांनी ह्या अभंगामध्ये, आजच्या अभंगामध्ये कुठला दारवंटा आपल्याला सांगतात माऊली, याचं थोडंसं आपण आधी चिंतन करतो, म्हणजे अभंग कळायला आणि सोडवायला सोपा जाईल. तर नित्य सत्य मीत हरिपाठ जासी कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. हे नित्य सत्य मीत हरिपाठ जासी आहे ना महाराज, त्याच्यात महाराजांनी विवेक म्हणजे नित्यानित्य ज्ञान हा दारवंटा सांगितला आहे. आणि उरलेल्या सर्व अभंगामध्ये आपल्याला महाराज साधन हा दारवंटा सांगतात, म्हणजे रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप. काय करा? रामकृष्ण उच्चार हे साधन आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. काय करा? वाचेने हरी 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 म्हणजे हरिनामाचा काय करा? उच्चार करा. तो भगवान शिवाला तो काय आहे? प्रिय आहे आणि त्याचं काय होईल? आपल्याला मुक्ती मिळेल, हे एक साधन सांगतात. आणि ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान, इथे सुद्धा महाराज साधनच सांगतात. म्हणजे हरिनाम किती महत्त्वाचं आहे, ह्या उरलेल्या हे जे काही 3 शेवटचे आहेत चरण, त्याच्यामध्ये महाराज आपल्याला ते साधन सांगतात. तर पहिले जे चरण आहे, पहिलं चरण, त्यात महाराज म्हणतात नित्य सत्यामीत हरिपाठ जासी कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. महाराज म्हणतात की नित्य आणि सत्य असा हरिपाठ ज्याच्याकडे आहे, ज्याच्या जीवनामध्ये आहे, ज्याच्या हृदयामध्ये आहे, त्याला कळिकाळ म्हणजे यम आपल्या दृष्टीने सुद्धा पाहत नाही, असं महाराज सांगतात. पहा, हरिपाठ म्हणजे काय, ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. हरिपाठ करायचा म्हणजे काय करायचं महाराज? आपण पाहिलं होतं काय? सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ म्हणजे काय? सारासार विचार करणे म्हणजे हरिपाठ आहे. आपण जर हरिपाठाचा प्रत्येक अभंग पाहिला, आपण हरिपाठ जर पाहिला, कोणाचाही पहा, माऊली ज्ञानेश्वर रायांचा पहा, तुकाराम महाराजांचा पहा, मुक्ताबाईंचा पहा, जे पंचरत्न हरिपाठ आहेत ना, नाथ महाराजांचा पहा, कोणाचाही हरिपाठ पहा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल? सारासार विचार केलेला दिसेल. कशाबद्दल विचार केलेला दिसेल महाराज? की सार काय आहे आणि असार काय आहे. जे आपण जीवन जगत असताना महत्त्व कुणाला द्यायचं आणि महत्त्व कुणाला नाही द्यायचं याचा विचार करणं म्हणजे हरिपाठ करणं आहे महाराज. तर सार काय आहे? तर काय झालेलं आहे महाराज, आपल्याला सर्वांना माहीत आहे की कलियुगाचा हा प्रभाव आहे की आजकाल आपण काय करतो, किंवा इतर लोक, आपण तेवढं नाही समजा, पण इतर लोक काय करतात, या देहाला मी मानून बसतात. आणि या देहाला मी मानल्यामुळं काय होतं की त्रिगुणात्मक जी प्रकृती आहे त्या प्रकृतीमध्ये सुख बुद्धी उत्पन्न होते. इंद्रियगत सुखाच्या मागं लागतात लोक. पण हे इंद्रियगत सुख कसं आहे महाराज? असार आहे. कारण संसारामध्ये सुख किती आहे? आपण खूप वेळा यावर विचार केला. संसारामध्ये सुख किती आहे? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. मग सार काय आहे? असार काय आहे? संसारामधलं सुख सार आहे का महाराज? नाही, संसारामधलं सुख सार नाही. परंतु आपल्या मनाला ही सवय लागली. कोणती सवय लागली? रामचरितमानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजी एका ठिकाणी म्हणतात, ऐसी मूढता या मन की परिहरी भक्ती की सरिता
परी राम भक्ती की सरिता आस करत है ओस कनकी. याचा अर्थ खूप गोड आहे. पहा, याचा अर्थ काय माहिती आहे का महाराज, की रामभक्तीची, हरीच्या भक्तीची नदी वाहत आहे असं म्हणतात महाराज. म्हणजे जागोजागी सत्संग होत आहे, जागोजागी कीर्तन प्रवचन होत आहे, जागोजागी भजन होत आहेत, पांडुरंग परमात्मा जागोजागी आहे, आपल्याला माहीत आहे. ही भक्तीची सरिता सतत वाहत आहे. परंतु आपण काय करतोय की आस करत आहे ओस कणकी. ओस कण म्हणजे काय महाराज, दवबिंदूवर का महाराज. आपण काय करतो की एवढी मोठी नदी सोडून काय करतो, दवबिंदूच्या मागे लागलो. समजा आपण पंढरपूरला गेलो, तिथे काय चंद्रभागा आहे, बरोबर. आपण आळंदीला, देहूला गेलो, तिथे इंद्रायणी आहे. आता त्या इंद्रायणीमध्ये आपल्याला आंघोळ करायची, किंवा आपल्याला सकाळी सकाळी आपण उठलो आंघोळ करायची, थंडीचे दिवस आहेत. पहाटे पहाटे काय असतं की गवतावर दवबिंदू पडलेले असतात, बरोबर. एक जण तिथं गेला इंद्रायणीच्या काठी आंघोळ करण्यासाठी, आणि त्या दवबिंदूला पाहिलं त्यानं, गवतावर पडलेला दवबिंदू किती छान दिसतात महाराज. आपण सर्वांनी पाहिलेलं दवबिंदू त्याच्यावर पडल्यानंतर, नाही का, त्या पानावर वगैरे म्हणा. त्यानं काय विचार केला, हे दवबिंदू खूप छान दिसत आहेत, आता मी काय करतो, या दवबिंदूनीच आंघोळ करतो. हे शक्य होणार आहे का महाराज? समोर एवढी मोठी इंद्रायणी वाहत आहे, समोर एवढी मोठी चंद्रभागा वाहत आहे, आता राम जन्मभूमीचा सोहळा आहे, समोर एवढी शरयू नदी वाहत आहे, आणि आपण कशाच्या मागे लागलो, त्या दवबिंदूच्या मागे लागलो. याने आंघोळसुद्धा होणार नाही आणि आपली तहानसुद्धा भागणार नाही. काय करावे लागेल, नदीमध्येच जावं लागेल आपल्याला, नाही का. तर असं आहे महाराज, परिहरी राम भक्ती की सरिता आस करत है ओस कनकी. संसारामध्ये, प्रपंचामध्ये लोकांना कशाची आस लागली महाराज, इंद्रियगत सुखाची आस लागली आहे. असार गोष्टीकडे सर्वजण जात आहेत. म्हणून या दवबिंदूच्या किती जरी आपण जवळ गेलो तरी पण आपली तहान भागणार नाही आहे महाराज. जसं सर्पाच्या तोंडापुढे जर आपण बसलो महाराज, तर आपल्याला अमृत मिळणार आहे का? किती वेळ बसा तुम्ही, आपल्याला मिळणार आहे का अमृत? नाही. किंवा एखादा खडा घेतला, छोटा खडा घेतला आणि तो जमिनीमध्ये पुरला, सुपीक अशी जमीन आहे खूप, त्याच्यामध्ये तो खडा पेरला, त्याला वरून किती चांगलं खत टाकलं, कुठल्याही कंपनीचं खत आणून टाका, किती चांगलं खत आणून टाका दर्जेदार, त्या खड्याला काही उगवणार आहे का महाराज? जसं आपण समजा सरकी पेरली, कापूस उगवला, तसं त्या खड्याचं काही उगवणार आहे का महाराज? नाही. असं आहे इंद्रियगत सुख. आणि हे इंद्रियगत सुख कसं आहे, असार आहे. कारण महाराज ह्या संसाराचं मूळ कसं आहे, संसार दुःख मूळ, संसाराचं मूळ कसं आहे, दुःख मूळ आहे, बरोबर. आणि हे आपल्याला सुख देऊ शकेल का, हा विचार आपण केला पाहिजे. जसं लिंबाचे झाडं असतात पहा. एक जण काय झालं माहिती आहे का महाराज, त्या लिंबाचे पानं एका जणानं चुकून खाल्ले बरं का, त्याला माहीत नव्हतं हे कडू होते म्हणून. त्यानं चुकून लिंबाचे पानं खाल्ले आणि मग म्हटलं की अरे हे खूपच कडू दिसायले. मग त्यानं काय केलं, लिंबाचे सगळे पानं छाटले आणि त्याला मध लावला, प्रत्येक पानाच्या ठिकाणी मध लावला, जिथं पानं उगवतात ना तिथं मध लावला. आणि काय म्हणायला लागलं माहिती आहे का, आता याच्यातून गोड पानं उगवतील. असं होईल का महाराज? कारण ते मूळ कशाचं आहे, लिंबाचं आहे ना मूळ, ते कडूच पानं उगवणार आहेत. असं आहे महाराज, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिस तळमळ. हे संसाराचं मूळच दुःख असल्या कारणानं आपल्याला संसार सुख देऊ शकणार नाही महाराज. म्हणून आपण प्रपंचामध्ये कुठल्याही जरी क्षेत्रात असलो ना महाराज, कुठल्याही क्षेत्रात असलो ना, आपल्या हृदयात काय पाहिजे, अध्यात्म पाहिजे. आपल्या जीवनामध्ये थोडं काय होणं काय पाहिजे, अध्यात्म पाहिजे. आणि आपण अध्यात्म म्हणजे काय बरं का, किंवा भक्ती म्हणजे काय, की आपल्या जीवनात अध्यात्म असणं म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश काहीतरी हवा. त्यासाठी तो उद्देश कुठला महाराज, काही मी प्रश्न आपल्यासमोर ठेवतो. पहा, पहिला प्रश्न असा आहे की मी कोण आहे, प्रत्येकानं स्वतःला विचारलं पाहिजे बरं का. मी कोण आहे, मी कुठे आलो आहे, मी कोठून आलो आहे, माझं इथं कोण आहे आणि मला कुठं जायचं आहे. या प्रश्नाची उत्तरं शोधणं हेच आपलं काय असलं पाहिजे, जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, उद्देश असलं पाहिजे. हाच सार आहे. आपण कुठल्याही ग्रंथात पाहिलं, कुठेही पाहिलं ना महाराज, स्वतःचं स्वरूप ओळखणं हे सर्वात मोठी सार गोष्ट आहे. आपण मागे पाहिलं की तीर्थव्रत नेम भाववीन सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म,
आहे का नाही? म्हणजे तीर्थामध्ये गेलो आपण, कुठं जरी गेलो तर काय होणार आहे महाराज? काहीच फायदा होणार नाही जोपर्यंत आपण स्वतःला ओळखण्यामध्ये लागणार नाही, स्वतःचं जे आत्मस्वरूप आहे ते ओळखण्यामध्ये आपण लागणार नाही आहोत. आणि हाच खरा परमार्थ आहे बरं का महाराज. आपण भजन करत असताना किंवा जीवन जगत असताना किती म्हणतो महाराज, मी एखाद्याला चांगलं ओळखू नये म्हणतो का नाही, किंवा कोणीतरी आपण म्हणलेलं ऐकतो, पण आपण स्वतःला किती ओळखतो महाराज? आपण कोण आहोत? आपण शरीर नाही आहेत ना महाराज. आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत. ही ओळख पटणं म्हणजे हा हरिपाठ आहे आणि हा खरा परमार्थ आहे. आणि ज्ञानोबारायांनी ह्या हरिपाठ शब्दाच्या अर्थी या शब्दाच्या आधी या अभंगामध्ये 2 शब्द वापरले महाराज. एक आहे नित्य, दुसरा सत्यामीत. म्हणजे आता ते 2 शब्द एकत्र झाल्यामुळे ते मीत शब्द शेवटी आला, पण याचा अर्थ असा आहे की नित्यामीत आणि सत्यामीत. म्हणजे नित्यामीत म्हणजे नियमित. परमार्थ कसा करावा? नियमित करावा, सीझन वाईज नाही बरं महाराज. थंडीचं सीझन आलं की आपण स्वेटर घालतो, तसा परमार्थ नसला पाहिजे. किंवा उन्हाळा पावसाळा आला की आपण छत्री लावतो, तसा परमार्थ असला पाहिजे नाही पाहिजे. कसा पाहिजे? नित्य परमार्थ पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्य नियम पाहिजे. आपल्याला हरिपाठात पुढे पाहायचं आहे की नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. म्हणून आपण जे काही नित्य नियम घेतो ना महाराज, आपला वैयक्तिक नित्य नियम असो, म्हणजे प्रत्येकाचा हवाच बरं का महाराज. आपल्याला जर खरंच जर सुख अनुभवायचं असेल ना महाराज, आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्य नियम असला पाहिजे. आपल्या सद्गुरूंनी सांगितलेला एखादा नित्य नियम असतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये, तो असला पाहिजे. किंवा ज्ञानेश्वरी थोडीफार वाचायची, थोडीफार गाथा वाचायचा, हा नित्य नियम आपल्यात असला पाहिजे. किंवा आपण सामूहिक काही नित्य नियम सुरू करतो, जसं एकादशीला आपला प्रवचन करणं हा आपला नित्य नियम आहे. किंवा आपल्या रोज मंदिरात येऊन भजन करणं हा आपला नित्य नियम आहे. एकादशीला भजन करणं, द्वादशीला काहीतरी आपण द्वादशी सोडतो वगैरे, हे काय आपले नित्य नियम आहेत. आणि आपले हे नित्य नियम आपण नेहमी पाळले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की संकल्पते सदा स्वामीचे चित्ती, फको नये वृत्ती अखंडित. आपली वृत्ती कशी पाहिजे? परमात्म्याच्या ठिकाणी अखंडित अशी वृत्ती पाहिजे. आपलं काय झालं महाराज माहिती आहे का? आपली वृत्ती खंडित झालेली आहे. म्हणजे आपली वृत्ती थोडीशी संसारामध्ये मुलाबाळांमध्ये लागलेली आहे, थोडीशी आपली वृत्ती इकडे कुठे नोकरीच्या ठिकाणी लागली आहे, थोडीशी आपली वृत्ती अजून कुठल्या ठिकाणी लागली आहे. पण नाही, महाराज म्हणतात की फको नये वृत्ती अखंडित. ही वृत्ती अखंडित हवी, एकाच ठिकाणी वृत्ती हवी. म्हणून हा प्रश्न आहे महाराज की आता पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे बरं का, तुम्ही उत्तर द्या याचं. प्रपंच करत करत परमार्थ करावा की परमार्थ करत करत प्रपंच करावा? हा प्रश्न आहे. काय करावं? परमार्थ करीत करीत प्रपंच करावा महाराज, लक्षात ठेवा बरं का. म्हणजे असं नाही की आपण सर्व काही सोडून आपण वनात गेलो पाहिजे वगैरे, म्हणजे फक्त परमार्थाला जास्त महत्त्व, याचा अर्थ असा पण नाही बरं का महाराज. आपण काय केलं पाहिजे की नियमितता असली पाहिजे. आणि नियमिततेमुळे काय होतं महाराज की आपल्याला परिपूर्णता येते जीवनामध्ये बरं का. संसारामध्ये परिपूर्णतेचा विचार येत नाही बरं का महाराज. म्हणजे आपण परिपूर्णता संसारात कधीच नसते. आपला सर्वांचा अनुभव असेल महाराज. आपल्याला काय वाटतं सुरुवातीला की आपला मुलगा शिकून मोठा व्हावा, डिग्री पूर्ण करावी, नोकरी लागावी, त्याचं छानपणे लग्न व्हावं, त्याला छान मुलं व्हावीत, मग आपण सुखी होऊ, नाही का. प्रत्येक वेळी वाटतं मुलगा छान हुशार निघाला की आपण सुखी होऊ, मुलगा छान डिग्री त्याची चांगल्या ठिकाणी झाली की आपण सुखी होऊ, त्याला नोकरी भेटली की आपण सुखी होऊ, किंवा त्याचं लग्न छान झालं की आपण सुखी होऊ. आपली सुखाची इच्छा काय होते महाराज? पुढं पुढं ढकलली जाते संसारामध्ये. संसारामध्ये परिपूर्णता कधीच नसते. परिपूर्णता ही परमार्थामध्ये असते महाराज. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की ही परिपूर्णता कधी मिळते? जे माझी या नित्यता तेने नित्य ते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझी याची, असं ज्ञानोबाराय 14व्या अध्यायात म्हणतात. दुसरा जो श्लोक आहे त्याच्या खाली म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या ठिकाणी ज्याची नित्यता आहे त्याला नित्य भेटतं. काय भेटतं त्याला? नित्य, त्याला नित्य परिपूर्णता भेटते. आणि ती परिपूर्णता सुद्धा कुठे भेटते? माझी याची, म्हणजे माझ्याच ठिकाणी त्याला परिपूर्णता भेटते. त्या श्लोकामध्ये असा शब्द आहे की मम साधा
साधर्म्य मागता हा असा त्या शब्द आहे, म्हणजे त्याला माझं साधर्म्य भेटतं. ही एक मुक्ती आहे बरं का महाराज. स्वरूपता नावाची जी 4 मुक्त्या असतात ना महाराज, त्यापैकी एक मुक्ती आहे स्वरूपता नावाची एक मुक्ती आहे, त्यालाच स्वाधर्म मुक्ती असं सुद्धा एक म्हणतात. ही मुक्ती काय असते महाराज, की एखाद्या देवतेचं किंवा एखाद्या पांडुरंगाचं समजा आपण भजन करत करत खूप दिवस नित्य नियमानं आपण भजन केलं तर काय होतं की पांडुरंगाचे जे गुण आहेत ते आपल्या अंगी येतात, किंवा त्या साधकाच्या अंगी आपल्याला त्या देवताचे किंवा त्या देवाचे काय होतात, भगवंताचे गुण दिसायला लागतात. त्याच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये त्याचे गुण येतात आपोआप. याला स्वाधर्म्य मुक्ती असं म्हणतात किंवा स्वरूपता मुक्ती असं म्हणतात. किंवा आपण अनेकदा असं पाहिलं असेल की एखादा असतो तो सरस्वतीची पूजा करत असतो रोज, नाही का, किंवा आपण असं ऐकलं तरी असेल कमीत कमी, एखादा जर सरस्वतीची पूजा रोज करू लागला तर त्याची बुद्धी कशी होती, चाणाक्ष अशी बुद्धी होते. म्हणजे त्याला एखादा ग्रंथ वाचला की लवकर कळतो, त्याला एखादी गोष्ट त्याने थोडीशी ऐकली तरी त्याला ती लवकर कळून जाते, असं आहे असं काहीतरी कळून जातं. किंवा गणपतीची जो भक्ती करतो त्याची, गणपतीसुद्धा कसा आहे बुद्धीचा देवता आहे, त्याचीसुद्धा बुद्धी चाणाक्ष होते. अशा प्रकारची ही स्वाधर्म्य अशी मुक्ती आहे. म्हणजे पूर्णतः नाही तरी थोडा तरी अंश आपल्याला दिसायला लागला की तिथे कुठेतरी नित्यता आहे असं आपण समजलं पाहिजे. परंतु महाराज अजून एक गोष्ट आहे की नुसतीच नित्यता असेल एखाद्या कामामध्ये तर माणूस अनेकदा नक्कलसुद्धा करतो. एखाद्या संतांची म्हणा किंवा एखाद्या देवाची म्हणा नकलसुद्धा करतो बरं का महाराज. नुसती नक्कलसुद्धा नाही पाहिजे, त्याच्यामध्ये त्या नित्यतेसोबत सत्यतासुद्धा असली पाहिजे. लक्षात आलं का? दुसरा शब्द काय, नित्यनंतर सत्य, नित्यमित सत्यमित, सत्यमिततासुद्धा असली पाहिजे बरं का. एकदा काय झालं महाराज, मग आपण सर्वांनी तो दृष्टांत ऐकला असेल. एक मूर्तिकार होता बरं का महाराज, खूप छान मूर्त्या बनवायचा तो. आणि त्याला एका ज्योतिषानं सांगितलं की पुढच्या 10 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे, यमाचे पार्षद तुला घ्यायला येणार आहेत पुढच्या 10 दिवसामध्ये. त्यानं काय विचार केला, आता मी एवढा छान मूर्तिकार आहे, मी काय करतो, माझ्याच आकाराचे 100 मूर्त्या बनवतो म्हणला 10 दिवसामध्ये, आणि त्याच्यासोबत मी पण 101 मी पण काय जाईल, झोपून जाईल त्या मूर्तीच्या सोबत. मग त्याने काय केलं महाराज की 9 दिवसामध्ये 100 मूर्त्या तयार केल्या स्वतःसारख्याच हुबेहूब बरं का महाराज. ही त्याच्या कामातली काय होती महाराज, नित्यता होती. त्याच्यामुळे त्याला ते जमलं होतं, कुठंतरी ती कौशल्य त्याला आलं होतं. तर त्याने काय केलं, 100 मूर्त्या स्वतःसारख्या एकदम बनवल्या, आणि त्या मूर्तीची जशी आपण आता म्हणतो समजा आताच्या शब्दात जशी त्याची पोज होती त्या मूर्तीची, आपण फोटो काढता म्हणतो का ना अशी पोज द्या, हां, जशी त्या मूर्तीची पोज होती तसा तो त्या मूर्तीसोबत काय केला, झोपून राहिला. आणि यम आला बरं का महाराज. यमाचे पार्षद आले 2 जण, आणि ते म्हणले आता याचा आज नंबर आहे आणि याला आपण काय करूयात, घेऊन जाऊयात. परंतु महाराज त्या मूर्त्या एवढ्या सुंदर होत्या महाराज, एवढ्या हुबेहूब होत्या की यमाचे पार्षदसुद्धा चक्रावले महाराज. हे 101 पैकी याला कुठं हुडकायचा म्हणले, आणि ते गेले यमाकडं. कारण ह्यानं इतकं चातुर्य दाखवलं महाराज, श्वाससुद्धा बंद करून ठेवला, स्वतःचा श्वाससुद्धा घेऊन गेलता तो. ते गेले यमाकडं. कसं करावं, यमाने एक त्यांना युक्ती सांगितली महाराज. ते परत आले आणि त्याचं गुणगान गाऊ लागले. कोणाचं, त्या मूर्तिकाराचं. ते म्हणू लागले, वा वा वा, किती सुंदर मूर्त्या बनवल्या, किती कौशल्य आहे तुझ्यामध्ये, खरंच तू कलाकार आहेस. आता आमच्या यमराजांनी काय सांगितलंय की या माणसाची कला बघून आपण काय करूयात, याचा मृत्यू टाळूयात, याला मृत्यू नकोच, उलट काय करूयात, याला मोठं असं बक्षीस देऊयात. जसं तर त्यानं बक्षिसाचं नाव ऐकलं महाराज, तसा तो उभं टाकला, मीच आहे मूर्तिकार म्हणला. आणि यमाच्या पार्षदाने मग त्याला पकडलं आणि यमपुरीत घेऊन गेले बरं का महाराज. हे कशामुळे झालं हो महाराज, आपल्या बाबतीत हे घडतं बरं का महाराज. साधर्म्य सांगतो आपल्या जीवनामध्ये कसं आहे. आपण काय करतो, त्यानं काय केलं, ज्यावेळेस त्याच्या स्वतःच्या मृत्यूची गोष्ट ऐकली त्यावेळेस त्यानं काय केलं, स्वतःमध्ये अचलता निर्माण केली. म्हणजे तो मूर्तीसारखा पडून राहिला, कळतं ना तुम्हाला, अचलता स्वतःमध्ये निर्माण केली. आणि ज्यावेळेस बक्षिसाचं नाव ऐकलं ना महाराज, त्यावेळेस त्यानं काय केलं, अचलता सोडून दिली आणि स्वतःचा मीच खूप शहाणा आहे, मला बक्षीस मिळतंय अशा मीपणामध्ये त्यानं काय केलं, ती अचलता सोडून दिली आणि तो यमाच्या तावडीत सापडला बरं का महाराज. आता पहा महाराज, काही लोक काय असतात माहिती आहे का महाराज, की दुःख आलं ना ते म्हणतात काय, करावी तातडी परमार्थाची, असं म्हणतात बरं का. आणि काय करतात, भक्तीला लागतात, नामस्मरण करतात. परंतु ज्यावेळेस संसारामध्ये
सुखाची प्रचिती होते किंवा सुखाचा भास होता. सुख मिळतं असं म्हणत नाही बरं का, कारण मीच आधी आपल्याला सांगितलं की संसारामध्ये सुख नसतं, सुखाचा भास असतो बरं का महाराज. थोडासा सुखाचा भास संसारात झाला की भक्ती दिली सोडून आणि काय म्हणायला लागला, करावी तातडी प्रपंचाची, असं होतं महाराज बऱ्याचदा बरं का महाराज. म्हणून आपण काय केलं पाहिजे की सत्यबुद्धीनं काय केलं पाहिजे, परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. सुख आलं तरी त्यानंच दिलेलं आहे, दुःख आलं तरी त्यानंच दिलं आहे. मी जसं आहे तसं कोणाचं आहे, परमात्म्याचं आहे. अशी आपण सत्यबुद्धी परमात्म्यामध्ये ठेवली पाहिजे महाराज. म्हणून आणि दुसरे काही लोक असतात महाराज की जे लोक काय करतात की मला काहीतरी मिळावं म्हणून परमार्थ करतात महाराज बरं का. म्हणजे एखादा नवस करतात किंवा एखादी खूपच अवघड व्रत करतात. कशासाठी महाराज, मला काहीतरी मिळावं. हरकत नाही महाराज की संसारामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या पुण्याच्या प्रतापाने काय करत असतात, आपल्या दूर होत असतात. परंतु महाराज आपण काहीतरी मिळून किती मिळवणार आहोत महाराज, सांगा बरं. आपण एखादं खूप कठीण व्रत केलं, आपलं जाऊ द्यावं महाराज. रावणाने काय केलं महाराज, सोन्याची लंका मिळवली. काय करून, तपस्या करून. राहिली का सोन्याची लंका, नाही. हिरण्यकश्यपूने काय केलं महाराज की सोन्याची हिरण्यपुरी जी होती ती निर्माण केली. कशाच्या बळावर, तपाच्या बळावर. पण ती राहिली का महाराज. आणि आपल्याला असं काय भेटणार आहे महाराज जे नाश नाही होणार आहे. म्हणून महाराज इथं पण सत्यबुद्धी पाहिजे. तुकोबारायांचा एक अभंग आहे की ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. असं काहीतरी करा ज्याचा पुढे नाश होणार नाही, असं काहीतरी आपण भक्ती केली पाहिजे महाराज. परवा दिवशी आम्ही वैकुंठवासी दांडेकर मामाचं आम्ही कीर्तन ऐकत होतो यूट्यूबवर. एक फार जुनं कीर्तन आहे, या अभंगावर त्यांचं कीर्तन होतं. इतकं सुंदर कीर्तन. त्यांनी सांगितलं की काय करावं, म्हणजे आपण काय करतो, गणपतीच्या वेळेसचं कीर्तन होतं, ते गणपतीबद्दल बोलत होते त्या काळामध्ये. तर आपण काय करावं, नाश कशाचा होणार नाही की दुसऱ्या चरणात म्हणतात की विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. काय करा, विश्वंभराला शरण जा. विश्वंभर म्हणजे कोण, परमात्मा. ह्या परमात्म्याला शरण गेल्याशिवाय काय होणार नाही, आपल्याला खरं काय आहे ते खरं सुख मिळणार नाही, असं महाराज म्हणतात. आणि असे जे लोक असतात ना महाराज, जे स्वतःला काहीतरी मिळण्यासाठी काहीतरी करतात किंवा असत्य बुद्धीने परमार्थ करतात. ज्ञानोबाऱ्या म्हणतात की वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते असताही न धरी मनासी, तरी तो संशयरूपी हुताशी पडिला जाण. ज्ञानोबाऱ्या म्हणतात की ज्ञानाची गोठी कायसी, म्हणजे खूप असे ज्ञानाचे मोठे मोठे जरी त्याने ग्रंथ वाचले असतील, वाचून ज्ञानाची गोठी कायसी, तरीही त्याला काय, परी ते असताने न धरी मनासी. म्हणे मनामध्ये जर खरी आस्था नसेल महाराज, खरी श्रद्धा नसेल, तर महाराज म्हणतात तरी तो संशयरूपी हुताशी. म्हणजे तो संशयरूपी काय झाला, त्याला संशयामध्ये पडतो तो नक्की. म्हणजे त्याला मग संतांविषयी संशय होणार, सद्गुरूंविषयी संशय होणार, त्याला एखाद्या शास्त्राविषयी संशय होणार. आणि अशा संसारात अशा संशयामध्ये गुरफटून तो काय होणार महाराज, काम क्रोध मोह मदमत्सर अहंकार लोभ अशा जे विकार आहेत त्या विकारात तो पडतो. आणि विकार कसे आहेत महाराज माहिती का, विकारांना म्हटले संतांनी की हे विषय म्हणजे काय, तर विषच आहेत बरं का. विषय कशा आहेत, विषरूप विषय आहेत असं शास्त्रांनी सांगितलं आहे. आणि या विषयांमुळे काय होतं महाराज की यमाचे 3 पाश असतात बरं का महाराज. म्हणजे आपल्याला जे जन्म मृत्यू घ्यावा लागतो किंवा यमपुरीत जावं लागतं, याच्यासाठी 3 पाश असतात. एक पाश असतं पाप, पाप हे एक पाश आहे बरं का, यमाचं पाश आहे. त्यानंतर आहे कर्मफळ, कर्माचं फळ हे काय, यमाचं पाश आहे. त्यानंतर संचित, संचित म्हणजे आपलं जे काय आपण कर्म केलं आहे आणि ते काय आपलं संचित आहे, म्हणजे आपलं उरलेलं आहे, ते भोगायचं बाकी आहे, त्याला संचित म्हणलं आहे. हे यमाचे 3 काय आहेत महाराज, पाश आहेत. आणि असा मनुष्य ह्या 3 पाशांमध्ये बांधला जातो आणि मग त्याला काय करतो की पुनर्जन्म घ्यावा लागतो. परंतु जे नित्यपणे परमात्म्याचं भजन करतात, जे सत्यबुद्धीनं परमात्म्याचं भजन करतात, यमराजाला किंवा कळीकाळाला त्याच्याकडं पाहण्याची सुद्धा ताकद नसते त्याच्यामध्ये महाराज, असं महाराज म्हणतात. म्हणून या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात
नित्य सत्यामीत हरिपाठ जासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. म्हणजे यमाच्या पार्श्वदाने किंवा यमानं त्याला घेऊन जाणं सोडा महाराज, दृष्टीनं यम त्याच्याकडे बघत सुद्धा नाही असं महाराज म्हणतात बरं का. म्हणून आपण परमार्थ कसा केला पाहिजे की नित्य केला पाहिजे आणि सत्यबुद्धीनं केला पाहिजे. आणि महाराज दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणतात, चरणामध्ये म्हणतात की रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप आणि पापाचे कळप पळती पुढे. म्हणून महाराज आपण काय केलं पाहिजे नेहमी की रामकृष्ण उच्चार, मुखाने काय केलं पाहिजे, नेहमी रामकृष्ण म्हटलं पाहिजे किंवा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं की अनंत राशी तप, म्हणजे अनंत असे तपाचं फळ आपल्याला प्राप्त होतं. कसं आहे महाराज, आपल्याला जन्म कशामुळे घ्यावा लागतो की आपलं सांगितलं हे संचित वगैरे जे काय असतं तेव्हा नाथ महाराज त्याला म्हणतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हा आपल्याला अशा प्रकारे काय करावं लागतं महाराज, जन्म घ्यायला लागतो. परंतु आपल्यावर अशी भगवंताची कृपा आहे महाराज की आपल्याला भगवंताने काय दिला आहे, मनुष्य देह दिला आहे. मनुष्य देह असा तसा मिळतो का महाराज, मनुष्य देह किती दुर्लभ आहे. इतर जीवांना सोडा महाराज, मनुष्य जन्म हा देवादिकांना सुद्धा दुर्लभ आहे. इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाही, नाही का महाराज. इहलोकीचा हा जो मनुष्य देह आहे तो कोणाला, देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. पण हा देह कशासाठी भेटला महाराज, अनेकदा बोलून झालं की देव दिला देवे दिला देह भजना गोमटा, नाही का. म्हणून आपण काय केलं पाहिजे महाराज की आपला प्रत्येक मिनिट प्रत्येक क्षण आपला कसा आहे, मौल्यवान आहे. कारण मनुष्य जन्म कसा आहे, आपण सांगितल्याप्रमाणे की दुर्लभ आहे. परंतु दुर्लभ जरी असला तरी कसा आहे, क्षणभंगूर आहे बरं का महाराज. दुर्लभो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगूर, म्हणजे दुर्लभ आहे पण भेटला तरी कसा आहे, क्षणभंगूर आहे. मृत्यू कधी येईल सांगता येत नाही महाराज, कोणत्या वयामध्ये येईल, वृद्धापकाळात येईल, तरुण्यात येईल, लहानपणी येईल, काही सांगता येत नसतं बरं का महाराज. म्हणून संत सोहेराबाईंचा असा अभंग आहे की हरिभजना विन काळ घालू नको रे, दोरीच्या सापा भिवून भवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजनाविना काय करायचं नाही महाराज, वेळ वाया घालवायचा नाही. आणि काय की आपण प्रपंचाला उगीच भीतो महाराज, दोरीच्या सापा भिवून भवा. काय महाराज, एक दोरखंड पडलेला आहे बरं का अंधारामध्ये, आणि एक जण माणूस तिथे आला, दचकला. काय झालं, तो म्हणला साप आहे बरं का तिथे. पण सकाळी जाऊन पाहिलं तर काय होता, दोरखंड पडलेला होता महाराज. मग त्याला कळलं की अरे आपण अंधारात भिलो. आपण या विषयाच्या अंधारात पडून काय झालं महाराज की आपल्याला हा जो संसार आहे किंवा हा जो देह आहे त्याच्याप्रती काय आपल्याला सापाची भूमिका निर्माण झाली आहे. किंवा आपल्याला जो परमार्थ करत असताना थोडंसं दुःख येतं ना महाराज, कोणीतरी काहीतरी बोलतं किंवा कुठंतरी दुःख येतं परमार्थ करताना, त्याला आपण काय करतो महाराज, भीतो आणि परमार्थ सोडून देतो. पण नाही, दोरीच्या सापा भिवणी भवा, भेटी नाही जीवा शिवा. जर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची भेट करायची असेल, परमात्म्याची भेट करायची असेल तर याला भिवून चालणार नाही. अंतरीचा जो आपला ज्ञानदिवा आहे तो कसा मालवत ठेवला पाहिजे, आपण नेहमी उजळत ठेवला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे की पुन्हा तेच हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजनाशिवाय काय करायचं नाही महाराज, काळ घालवायचा नाही. आणि विशेष म्हणजे या कलियुगात काय महाराज, उद्धाराचं एकच साधन आहे. कुठलं साधन आहे महाराज, कलियुग केवल हरिगुण गाहा, गावत नर पावही भवताहा. रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात कलियुगामध्ये काय आहे, केवळ नाम गुण गायचं आहे, केवळ भगवंताचं गुण गायचं आहे. त्याच्यामुळं काय होतो, गावत नर पावही भवताहा, म्हणजे भवसागरातून पार उतरतो कोण, जो नामाचा धारक आहे तो. आणि आपण नामात जेवढं तल्लीन होत जाऊ ना महाराज, तेवढी आपण सहज आपल्याला काय सुखाची प्राप्ती होते हो महाराज. आपण अनेकदा पाहिलं असेल की आपण जेव्हा भजनात दंग असतो किंवा वारीचं उदाहरण घ्या महाराज, वारीमध्ये वारकरी काय करतात, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम किती छान भजन करतात, विठ्ठोबा रखुमाई किती छान भजन करतात. आणि नामामध्ये काय होतात, तल्लीन होऊन जातात. आणि त्यांच्यासाठी ऊन वारा पाऊस हे काय काहीच त्याच्यासाठी मौल्य राहत नाही.
मग काय होतं, त्यांना खऱ्या सुखाचं छंद, खऱ्या सुखाचं काय होतं महाराज, थोडी चव चाखायला भेटते आणि वारी कशी होते, सुखद अशी वारी होत असते. म्हणून आपण जेवढं नामात तल्लीन होत जाऊ, जेवढं नेहमी आपण नामस्मरण करत जाऊ, तेवढं काय होईल महाराज, आपल्याला सुखाची हळूहळू प्राप्ती होत जाईल. आणि खरं पाहिलं ना महाराज, भजनाचं स्वरूपच हे आहे. किम लक्षणम भजनम, रसनम लक्षणम भजनम. खरं भजन झालंय कधी ओळखावं महाराज, जेव्हा आपल्याला रस यायला लागतो तेव्हा आपण काय ओळखलं पाहिजे, आपलं खरं भजन चालू आहे बरं का महाराज. नाहीतर आपलं भजन चालू आहे, आता किती वाजले, आता आपल्याला घरी गेलं पाहिजे, नाही महाराज, मग आपलं खरं भजन चालू नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे महाराज. भजनामध्ये रस आला पाहिजे, भजन करत असताना आपल्याला जीवनामध्ये आपल्या रस आला पाहिजे, तर ते भजनाचं खरं लक्षण असं भागवत सांगतं. आणि त्यासाठी महाराज जास्त काही करायची गरज नाही बरं का महाराज. तुकोबाराय आपल्याला सांगतात की न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायणा, पण कधी येतो ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कसा आळवावा, आवडीन आळवावा बरं का महाराज. मग तो आळवतो बरं का महाराज. जनाबाई जसं म्हणतात, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर बरं का महाराज. हे दोर कुठला, सत्संगाची एक दोर आणि दुसरी दोर आहे भगवन नामाची दोर. हे दोन दोर बांधून काय तर परमात्म्याला आपण आवडू शकतो. म्हणून आवडी अनंत आळवावा, आणि तो परमात्माच अनंत असल्यामुळे त्याचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला अनंत तप असं प्राप्त होतं. म्हणून महाराज म्हणतात की अनंत राशी तप आपल्याला काय होतं, प्राप्त. आणि हे अनंत राशी तप जर आपल्याला प्राप्त झालं तर काय होतं महाराज, की पापाचे कळप पळती पुढे. मग काय होतं, सगळं पाप काय होतं महाराज, आपोआप पळायला लागतं. म्हणजे थोडक्यात सांगू का महाराज, की भगवन नाम त्या पापाच्या मागे लागतं बरं का महाराज. आपण काहीच करायची गरज नाही, आपण फक्त भगवन नाम करत राहायचं, म्हणत राहायचं, भजन करत राहायचं, आणि भगवन नाम आपोआप त्याच्या पापाच्या मागं लागतं. जसं सिंह हरणाच्या कळपाच्या मागं लागतो ना महाराज, आणि हरणाचे कळप हे पळून जातात ना महाराज, तसं पाप काय होतं महाराज, पळून जातं. आणि ह्या हरी या नावाचा अर्थच असा आहे महाराज, की हरती पापाने इति हरी, किंवा हरती दुःखाने इति हरी. या हरीचा अर्थ काय, जो पाप हरण करतो तो हरी आहे, जो दुःख हरण करतो तो कसा आहे, हरी आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे महाराज, की कुठलंही काम करताना हरिनामाचं भजन केलं पाहिजे. कसं, तुकोबाराय सांगतात की राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रताचे माहेर. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा, राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्या अंगी. आपण कुठलंही काम करत असताना जर राम नाम घेतलं ना महाराज, चालताना यज्ञ करण्याचं काय होतं, पुण्य प्राप्त होतं. आपण असं म्हणतात महाराज, की आपण सत्संगाच्या ठिकाणी, भजनाच्या ठिकाणी चालत चालत जर आलो ना, एक पाऊल टाकलं की एक यज्ञ करण्याचं पुण्य होतं महाराज. आणि असंच आपण कुठल्याही कामासाठी जा, प्रापंचिक कामासाठी जरी जा महाराज, की एक एक पाऊल टाकताना आपण नुसतं राम राम म्हणत चाललो ना महाराज, यज्ञ करण्याचं आपल्याला पुण्य होत असतं. म्हणून असा हा हरिनाम, असा हा हरी, हा कोणाचा मंत्र आहे, किंवा हा हरी कोणाला आवडतो, तसा अनेकांना आवडतो महाराज, अनेक सगळ्या संतांना आवडतो. पण महाराज तिसऱ्या चरणामध्ये एक उदाहरण देतात, की हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. काय होतं महाराज, की हा जो हरी हा मंत्र आहे, हरिनाम जे आहे कोणाला आवडतं म्हणतात महाराज, शिवाला. म्हणजे भगवान महादेवाला काय होतं, हरिनाम आवडतं असं म्हणतात. रामचरितमानसमध्ये स्वतः महादेव असं सांगतात, लिहितात गोस्वामी तुलसीदासजी, परंतु महादेव स्वतः असं सांगतात, पार्वती आईला सांगतात की उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. सत्य काय आहे, हरिनाम सत्य आहे, रामाचं नाम सत्य आहे महाराज. आणि हे सगळ्यांना कळतं बरं का महाराज. पण हे कधी कळतं माहिती आहे का महाराज, कोणीतरी गेल्यानंतर कळतं. कधी कळतं, एखाद्या अंत्ययात्रेमध्ये लोक म्हणतात रामनाम म्हणा, रामनाम म्हणा ना, सत्य नाही का, मग म्हणा ना रामनाम. असं आहे महाराज. माहिती काय, लोकांना कधी सत्य वाटतं, कोणाच्या तरी अंत्ययात्रेत सत्य वाटतं बरं का महाराज. आणि ते लोक महाराज एरवी म्हणत नाहीत बरं का रामनाम सत्य, एरवी काय म्हणतात, प्रपंच सत्य है आणि परमार्थ
मिथ्या आहे, थोडंसं जायचं हरिपाठाला, पुन्हा येऊन प्रपंचात रमायचं, नाही का महाराज? असं नाही. सत्य काय आहे? रामाचं नामच सत्य हो महाराज. आणि ही महत्त्वाची गोष्ट असते. लोकांना ते म्हणतानाही असं वाटतं महाराज की जो मेलाय ना महाराज त्याच्या आत्म्याने ऐकावं आणि त्याला मुक्ती भेटावी, असं त्यांचं म्हणताना काय असतं, असं त्यांच्या मनात असतं महाराज. परंतु त्याचा अर्थ असा नसतो महाराज. त्याला नसतं सांगायचं. ते जो कर्म त्यानं जिवंतपणे करताना केला असेल तो कर्म करीत करीत तो गेला, आता त्याला काही इलाज नाही, त्याचं ते संचित बनलेलं आहे महाराज. परंतु त्याच्या मौतीला जे लोक जमलेले आहेत, त्याचे पाहुणे रावणे किंवा इतर मित्रमंडळी, नातेवाईक, गावकरी मंडळी, या सर्वांना सांगायचं असतं की बाबा हा गेला, तुला पण जायचं आहे, म्हणून काय कर, रामनामाचं भजन कर. हा जो देह आहे तो जाणार आहे, म्हणून काय कर, रामनामाचं भजन कर. हा जो देह आहे ज्याला तू सुंदर मानून पूर्ण जन्म घालवलास, ज्याला तू सुंदर मानून काय केलंस, सगळा प्रपंच करतोस, तो कसा आहे, जाणार आहे. सुंदर माझे, बरं का, सुंदर कोण, माझे, हे सुंदर, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी. हे तिथं उपस्थित असलेल्या लोकांना सांगण्याची गोष्ट आहे बरं का महाराज, की काय जातं, ज्याला तू सुंदर म्हणतोस ना, हा जो देह आहे तो स्मशानात एक दिवस जाणारच आहे. आणि हा जो जीव याच्यातून बाहेर जाणार आहे तो केलेल्या कर्माच्या फळामुळे, केलेल्या संचितेमुळे, त्या वासनेमुळे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही जी वासना राहिलेली आहे त्याच्यामुळं काय, हा 84 लाख योनीमध्ये काय फिरणार आहे. म्हणून सुंदर माझे जाते ग आणि 84 लाख योनीमध्ये फिरते बहुतेकी, असा याचा अर्थ आहे बरं का महाराज. जनाबाईंनी किती सुंदरपणे गोष्टीमध्ये सांगितलं. याला संत असेच असतात तो महाराज, अतिशय सोपा असा परमार्थ आपल्याला सांगत असतात बरं का. सोपा असं जे ब्रह्मज्ञान आहे ते आपल्या अवघड असं जे ब्रह्मज्ञान आहे ते सोप्या भाषेत सांगणारे संत असतात बरं का महाराज. असं ते आपले चैतन्य महाराज देगलूरकर असं म्हणतात, सर्वांना नाव ऐकलं असेल. ते त्यांचं एक खूप प्रचलित असं वाक्य आहे. ते असं म्हणतात की अवघड ब्रह्मज्ञान हे अवघड भाषेत सांगणं याच्यापेक्षा सोपी गोष्ट कुठली नाही बरं का महाराज. आणि अवघड ब्रह्मज्ञान हे सोप्या भाषेत सांगणं याच्यापेक्षा अवघड गोष्ट कुठली नाही. आणि अशी हे अवघड गोष्ट संतच करू जाणे बरं का महाराज. म्हणून पहा की जनाबाईंनी किती सुंदर भाषेमध्ये मांडलं आहे, नाथांनी आपल्या भारुडांमध्ये किती सुंदर भाषेत मांडलं आहे, ज्ञानोपारायणने हरिपाठात किती सुंदर भाषेत मांडलं आहे. की आपलं सर्वजण आपण हरिपाठ म्हणतो. हरिपाठाचा जो श्रोता आहे किंवा हरिपाठाचा जो काय म्हणू आपण अधिकार आहे तो कोण आहे महाराज, जनसामान्य लोक. कोणी यावं हरिपाठाला बसावं, कोणी यावं आणि हरिपाठ म्हणावा. परंतु त्या हरिपाठावर जर आपण घरी जाऊन मनन केलं किंवा एखाद्यावेळेस आपण महाराज नेहमी असं ज्यावेळेस आपण निश्चिंतपणे बसलो असू ना महाराज, त्यावेळेस कुठलाही एखादा अभंग हरिपाठाचा असू द्या किंवा इतरत्र तुकोबारायांचा, नामदेवरायांचा, एकनाथ महाराजांचा, जनाबाईंचा, कुठल्याही संतांचा एखादा अभंग आहे किंवा ज्ञानोबारायांची एखादी ओवी आहे, जे काही तुम्हाला आठवेल ना महाराज, त्यावेळेस आपण निवांत बसला असताना त्यावेळेस त्याच्यावर थोडासा आपण विचार केला पाहिजे महाराज, की ज्ञानोबारायांना असंच का लिहावं वाटलं महाराज. थोडंसं एक उदाहरण सांगू तुम्हाला. इवलसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेणू गेला गगनावरी. कधीतरी विचार करा महाराज, की ज्ञानोबारायांना असंच का लिहावं वाटलं असेल महाराज. इवलेसे रोप लाविले द्वारी, दारामध्ये काय केलं, एवढं छोटंसं रोप लावलं, त्याचा वेणू म्हणजे त्याची वेल कुठं गेली, गगनापर्यंत गेली महाराज. आणि काय झालं मग, मोगरा फुलला, मोगरा फुलला. थोडासा विचार करायचा महाराज. मी सांगू का महाराज तुम्हाला, की असा जर तुम्ही विचार करत असाल ना महाराज, की काही असे असतात महाराज, की काही ओव्या अशा असतात किंवा काही अभंग असे असतात किंवा ज्ञानोबारायांच्या विरहण्या घ्या, काही अशा असतात महाराज, त्याच्यावर चिंतन करताना निश्चितच आपल्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही महाराज. थोडंसं चिंतन जर आपण पुढं गेलं ना महाराज, काय वाटलं असेल महाराज ज्ञानोबारायांना, अवचित परिमळू झुळकळा आळू माळू, काय वाटलं असेल महाराज पांडुरंगाविषयी. किंवा पहिलं तोगे काऊ कोकताये, तर कावळ्याला का म्हणावं वाटलं असेल महाराज ज्ञानोबारायांना, की काय कर तू माझा संदेश पांडुरंगापाशी काय कर पोहोचव. असा थोडासा सारासार विचार केला पाहिजे महाराज. तेव्हा आपण
कुठेतरी आपल्या जीवनामध्ये काय येईल, हरिपाठ येईल बरं का महाराज. म्हणून काय केलं पाहिजे की आपण सावध राहिलं पाहिजे. नेहमी कशासाठी सावध राहिलं पाहिजे महाराज, की ज्याला आपण सत्य मानतो ना महाराज, या देहाला, या संसाराला, ते इथंच राहणार आहे. देह पंचमहाभूताचा बनलेला आहे, तो इथंच राहणार आहे, पंचमहाभूतांमध्ये विरून जाणार आहे. परंतु सत्य हा जो आत्मा आहे, जो परमात्म्याचं स्वरूप आहे, वास्तविक आपण संसारामध्ये जे सुख बघतो ना महाराज, वास्तविक सुख स्वरूप आपण स्वतः होतो महाराज. वास्तविक सुख स्वरूप हा आत्मा आहे, जो परमात्म्याचं रूप आहे. म्हणून आपण सुख कुठं शोधलं पाहिजे महाराज, आपल्या अंतरी सुख शोधलं पाहिजे. म्हणून महाराज आपण कसं राहिलं पाहिजे, सचेत राहिलं पाहिजे. आणि एक दृष्टांत आहे महाराज, आपले 45 मिनटं झालेले आहे सुरू होऊन, थोडंसं आज उशिरा सुरू झाल्यामुळं एक थोडंसं आपल्याला 2 मिनटं आणखी श्रवण करायचं आहे. तर एक आपल्याला कथा आहे, तुम्ही ऐकली असेल. मी पण अशा तुमच्यासारख्याच म्हणजे लोकांकडून ऐकलेली आहे, म्हणजे ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकायचं असताना महाराज, अशा लोकांकडूनच ही कथा ऐकलेली आहे बरं का महाराज. की एकदा काय झालं, असाच एक रामभक्त होता, नामाचा धारक होता, तो वारला बरं का महाराज. म्हणजे त्याची अंत्ययात्रा निघाली गावामधून, आणि त्या गावामध्ये शिवालय असेल महाराज, महादेवाचं मंदिर असेल, त्या महादेवाच्या मंदिरासमोरून काय त्याची अंत्ययात्रा निघू लागली. आणि तो खूपच रामाचा भक्त असल्यामुळे, त्यानं खूप भजन केलं असल्यामुळे लोक काय करू लागले, त्याच्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा रामनामाचं भजन करू लागले बरं का महाराज. ते त्या महादेवाच्या मंदिरासमोर ती अंत्ययात्रा निघाली. आता ते रामनामाचं गोड भजन ऐकून महादेवांना सुद्धा काय आली महाराज, समाधीमधून जाग आली. महादेवसुद्धा सचेत झाले आणि महादेव बघू लागले की अरे रामनामाचं भजन ते अंत्ययात्रेमध्ये. मग आपले शिवजी काय झाले महाराज, महादेव काय झाले, ते अंत्ययात्रेत काय झाले, सामील झाले. आणि ते पण काय करू लागले, भजन करू लागले. कसं भजन करत असतील महाराज, आपण महादेवांसोबत थोडंसं भजन करूयात. सर्वांनी डोळे झाका, महादेव चालतात, अंत्ययात्रा आहे. आता पहा, अंत्ययात्रा शुभ असते बरं का महाराज. जर कोणी म्हटलं ना अंत्ययात्रा रस्त्यात भेटली, अरे अशुभता झाली, नाही महाराज, हे शुभ आहे महाराज. हे कुठं जर आपल्याला विचार करायला भाग पडतं की आपलंसुद्धा एक दिवस असं होणार आहे, त्यामुळे आपण काय करूयात, भक्ती करूयात. असा जर आपल्या मनात विचार आला ना महाराज, ती गोष्ट कशी आहे, शुभ आहे. आपण काय करूयात, महादेवांसोबत थोडंसं काय करूयात, भजन करूयात 1 मिनिटाचं. सर्वांनी करा. सर्वजण तिथं भजन करू लागले अंत्ययात्रेमध्ये. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मोठ्याने म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारे महाराज ती अंत्ययात्रा चालू होती. महादेव स्वतः त्याच्यात सामील झाले होते आणि सर्व लोक काय करू लागले, रामनामाचं भजन करू लागले. अंत्ययात्रा स्मशानात पोहोचली. जशी विधी असते तशी पूर्ण विधी पार पडली महाराज. ही विधी पार पडली आणि गावातले लोक परत गावात निघून गेले आणि महादेव मात्र तिथंच राहिले. ती सगळी त्या मयताचं काय झालं, मृतदेहाचं सर्व काही जळालं आणि शेवटी काय उरली महाराज, राख उरली, भस्म उरलं महाराज. महादेवांनी असा विचार केला की याच्या अंत्ययात्रेमध्ये जर लोक याच्यामुळे जर भजन करत असतील महाराज, की त्याचं शरीर किती पावन असेल, त्याचं शरीर किती पावन झालं असेल. म्हणजे त्याच्या संबंधात आलेली इतर लोक जर एवढे पावन होत असतील, इतर लोक जर एवढं भजन करत असतील, त्याचं शरीर किती पावन असेल. मग त्याचं शरीर पावन असेल तर त्याच्या मृतदेहाचा हा जो भस्म आहे, ही जी राख आहे ही किती पावन असेल. म्हणून महादेवांनी काय केलं, ती राख उचलली आणि आपल्या अंगाला लावली. तेव्हापासून महादेव काय करतात महाराज, भस्म आपल्या अंगावर धारण करतात. आणि भस्म म्हणजे काय, हे भस्म म्हणजे काय, सर्व या सृष्टीचं सार आहे महाराज. म्हणून सर्व सृष्टीचं सार हे भजन आहे बरं का महाराज.
म्हणून ज्ञानोबाला शेवटी म्हणतात की ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावे जे उत्तम निजस्थान. हे नाम धारण करून काय आपण झालं पाहिजे की निजस्वरूप पावन केलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी थांबूयात आणि सर्वांनी शेवटी म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरुदेव भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षवत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आडी. अनावर्तो भूमंडळी भेटतो तया हुता, चला कल्पतरूचे आरव. चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव, पियुषांचे इंद्रमे जे लांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकीये. द्रष्टा दृष्ट विजय होवावे जी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलो रे बाई समसंतन की जय. नम पार्वती पते हर हर महा